जनतेच्या समस्येच्या बातम्या। मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीनं आस्तान गावातील नदीमधील गाळ उपसा युद्ध पातळीवर चालू। खेड तालुका भाजपा अध्यक्ष व आस्तान ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऋषिकेश मोरे यांच्या प्रयत्नातून आस्तान गावातील नदीतील गाळ मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीनं काढण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून उपसरपंच ऋषिकेश मोरे यांनी गाळ काढण्यामागील महत्त्व पटवून देताना नदीमध्ये बारमाही पाणी साठवून ठेवण्यासाठी त्यांनी मृदू व जलसंधारण विभागाशी संपर्क साधला व त्यांच्याशी चर्चा करून या योजनेद्वारे आस्तान गावच्या नदीतील गाळ उपसा करण्याचा अत्यंत यशस्वी प्रयत्न केला असून गाळ उपसा युद्ध पातळीवर चालू आहे। भविष्यात येथील नदीमध्ये पाणी साठवण्यासाठी प्रयत्न आहे असे त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलेले आहे। नमस्कार, मी ऋषिकेश मोरे, गाव आस्तान ग्रुप ग्रामपंचायत आस्तानचे उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष। आज आम्ही मृदू आणि जलसंधारण विभाग यांच्यामार्फत गाळ काढण्याचं एक प्रकरण आम्ही राबवलं आणि त्याची सुरुवात आज आस्तान गावामध्ये झाली। तर त्या गाळ काढण्यासंदर्भातली आपल्याला थोडीशी माहिती देतो की या ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे। आपण बघाल की हे जो भाग होता, हा नदीचा भाग होता, ह्या नदीमध्ये येणारं पाणी, पावसामध्ये येणारं पाणी हे कुठेही थांबत नव्हतं। ते पावसाळा संपल्यानंतर ते पाणी सगळं निघून जायचं, त्याच्यासाठी कुठेही साठा होत नव्हता, पाणी जिरत नव्हतं। त्याचं मुख्य कारण असं होतं की नदीच्या वरची म्हणजे डोंगराळ भागातून येणारा जो गाळ आहे, तो गाळ म्हणजे दगड स्वरूपाचा असायचा आणि दगड आणि खडक हे गोटे व्हायचे आणि त्याचा एक थर साचायचा। हे थर साचल्यामुळे आपण बघाल की ह्या भागात बघाल की थर साचल्यामुळे की तो पाणी सरळ साठत नव्हतं, पाणी निघून जायचं। आता परिस्थिती अशी आपण बघाल की हा नदीचा भाग जो आहे, आम्ही हा गाळ काढलेला आहे। बऱ्याचशा जणांना वाटायचं की गाळ म्हणजे हा निवळ ह्या भागात कातळ आहे आणि ह्या कातळामध्ये गाळ काय काढणार, गाळ काय काढणार। तर आज आम्ही हा गाळ काढल्यानंतर बघाल की हा सगळा भाग हा मुरुम आहे। म्हणजे हा जो नदीचा दगडगोटा जो वरून वाहत आलेला होता तो बाजूला काढल्यानंतर जो खालचा भाग आम्हाला दिसला तो हा भाग हा सगळा मुरुमाचा भाग आहे। आणि गाळ काढल्यानंतर खाली माती आणि मुरुम जे होतं ते बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आढळलं। ही नदी एक अशा पद्धतीचं झालं होतं की नदीचा प्रवाह बदलला होता। आज आपण बघाल की हा भाग बघाल की जवळजवळ 2-2.5 गुंठ जागा ही वाहून गेली होती ह्या नदीचा प्रवाह बदलल्यामुळे। हा जो प्रवाह आहे, आम्ही जो मुख्य प्रवाह होता हा मुख्य प्रवाह आणला आणि याच्यामध्ये गाळ काढल्यानंतर खालचा जो मुरमाचा भाग आहे आपल्याला दिसतोय, याच्यामध्ये असं होणार आहे की पाणी जिरणार आहे। पाणी जिरल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचा साठाही वाढणार आहे आणि साठा वाढल्यानंतर मुख्य म्हणजे प्राण्यांना, जनावरांना पाणी पिण्यासाठी ते डोह होणार आहे। त्याचा एक प्रमुख आम्हाला सगळ्यांना फायदा होणार आहे आणि हा फायदा खूप गरजेचा आहे। गाळ काढल्यानंतर आज आपण ज्या पुलावरती उभे आहोत, हा पुलाची मर्यादा संपत आलेली आहे। जर गाळ काढला नसता तर नदीचा प्रवाह अजून बदलला असता आणि त्याच्यामुळे हा जो वाहतुकीचा मुख्य प्रवाह आहे, जो मुख्य पूल आहे, हा कोसळला असता। त्याच्यामुळे गाळ काढणं खूप गरजेचं होतं। आपण दोन्ही बाजूला बघा, गाळ काढल्यानंतर पूर्णपणे माती दिसते। हा आमचा पहिला टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये गाळ काढल्यानंतर जिथे अजून काही डोह करता येईल ते नॅचरल डोह किंवा एक नैसर्गिक डोह नसले तरी एक आम्ही ह्याच्यामध्ये JCB पोकलेमार्फत ते खड्डा खोदून डोह करणार आहोत, जेणेकरून तिथे पाण्याचा साठा होईल आणि उन्हाळ्यामध्ये नागरिकांना, ग्रामस्थांना, जनावरांना पाण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि ते पाणी पिता येईल।